हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी माझ्या किचनमध्ये मी कसा मावा बनवते ती पद्धत तुमच्या सोबत शेअर करणार आहे. फ्रेंड्स, आज जो मी मावा बनवत आहे ना, तो मिल्क पावडर पासून बनवत आहे. हा मावा लगेच आणि झटपट होतो आणि इन्स्टंट मावा आहे. तसं पाहायला गेलं ना तर दुधापासून मावा बनवायला गेलं तर आपल्याला खूप टाइम लागतो. त्याच्यामुळे मी कधी जर मला मावा पाहिजे असेल ना तर मिल्क पावडर पासूनच मावा बनवते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते मी. इथे ना मी मिल्क पावडर 1 वाटी घेतली, ही जवळजवळ 200 ग्रॅम आहे. आणि तीच सेम वाटी भरून मी गरम करून थंड केलेलं दूध घेतलं आहे साईसकट. तर त्याच्यासाठी ना आपल्याला मावा बनवायला 3 टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे. तुपामुळे आपल्या माव्याला चांगली चकाकी येईल आणि टेस्ट पण वाढेल. तर आता आपण सुरुवात करूया मावा बनवायला. तर मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलं आहे. पॅन गरम झाला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया. तर मी सगळं साजूक तूप इथे घातलं आहे. मिल्क पावडरचा मावा अगदी 10 मिनिटांमध्ये बनून तयार होतो. ह्या माव्यापासून ना आपण कोकोनट बर्फी, विविध प्रकारच्या बर्फ्या, मिठाई, गुलाबजामुन असं बरंच काही बनवू शकतो. तर आता मी इथे तूप गरम झालंय तर 1 वाटी मिल्क पावडर घातली. आता जी ही मिल्क पावडर आहे ना ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाजून अशी घ्यायची आहे, थोडीफार गरम झाली पाहिजे, जास्त पण भाजून घ्यायची नाही. थोडासा सोनेरी कलर आला ना की ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. आता आपण ह्याच्या सगळ्या गुठळ्या हळूहळू मोडून घेऊयात. स्पॅच्युलाच्या साहाय्याने हळूहळू अशा मोडून घ्यायच्या गुठळ्या आणि सतत हे परतत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतं. तुपामध्ये व्यवस्थित हे सगळं मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्या माव्याला अगदी खमंग चव येतो आणि खूप छान मावा लागतो. ह्याच्यापासून आपण पेढे वगैरे पण बनवू शकतो. कधी कधी मला मोदक जर बनवायचे असलेत ना तर मी काय करते, हा मावा बनवते आणि मोदकाच्या सारणामध्ये घालते. अतिशय अप्रतिम चव येते मोदकांना. जसं आपण दुधाचा मावा बनवतो ना तसंच सेम सारण लागतं. मावा बनवताना शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा. ह्याच्यामध्ये मावा खूप सुंदर बनतो, म्हणजे कुठे करपत वगैरे नाही, व्यवस्थित अगदी मिळून येतो. आता आपली मिल्क पावडर भाजत आली आहे. जास्त पण आपल्याला भाजायची नाही, थोडी गरम झाली पाहिजे एवढंच आपल्याला परतायचं आहे. आता बघा आपल्या मिश्रणला छान सोनेरी कलर आला आहे. तर आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया. हे दूध मी गरम केलेलं आहे, गरम करून थंड केलेलं आहे आणि साईसकट दूध आहे. साय टाकल्यामुळे आपल्या माव्याला खूप छान चव येते. मिश्रण किती सुंदर दिसतंय बघा. आता दूध घातल्यावर परत गुठळ्या गुठळ्या होतील. त्या पण गुठळ्या आपल्याला अशा स्पॅच्युलेच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत. मिश्रण थोडंसं पातळ झालं आहे दूध घातल्यामुळे. तर आपल्याला हे मिश्रण 5 ते 6 मिनिटं असंच परतत राहायचं आहे. आता मिश्रण आपलं खूप पातळ झालं आहे. 5-7 मिनिटांनी ते आपोआप त्याचा गोळा व्हायला चालू होईल. तर या गुठळ्या पण व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि सतत ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. म्हणून नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा, कारण ते पटकन लागत नाही. हे बघा, ही रेसिपी ना खूपच इझी आहे. फक्त बनवायला 10 मिनटं लागतात, 10 ते 15 मिनटं लागतात जास्तीत जास्त. पण आपण कधी कधी खूपच आळस करतो असं काही बनवायला. पण नक्की एकदा हे असं ट्राय करून बघा. घरातल्या घरात आपल्याला शुद्ध मावा भेटेल आणि आपल्याला गुलाबजामुन जे काय बनवायचं असेल तर आपण इझिली बनवू शकतो. त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. तर आपलं हे मिश्रण बघा बऱ्यापैकी आटत आलं आहे आणि कलर पण बघा मस्त आला आहे. जसा माव्याचा कलर असतो ना दुधाचा
दुधाचा मावा आपण जेव्हा बनवतो तसाच सेम कलर आला आहे बघा. आता मिश्रण जे आहे ना ते बघा घट्ट होत आलं आहे आणि मिश्रण पॅनपासून पण वेगळं व्हायला चालू झालं आहे. हे बघा. तर आता आपला मावा आहे ना तो जवळजवळ होत आला आहे, पण मी अजून थोडासा तो परतून घेते जेणेकरून थोडा अजून घट्ट होईल म्हणून. हा बघा. आणि थंड झाल्यावर ना तो अजून घट्ट होईल, त्याच्यामुळे जास्त पण मिश्रण सुकवायचं नाही. तर बघा इथे आता हे ढवळताना ना कंटिन्यू आपल्याला ढवळायचं आहे, कुठेही थांबायचं नाही. हे बघा व्यवस्थित आपला मावा अगदी मिळून आला आहे. बघा ना किती गोड आणि मस्त दिसतोय, खूपच छान. तर आता आपण हा मावा ना काढून घेऊया. झालेला आहे मावा. असा तुम्ही मावा एकदा नक्की करून बघा. तर आता मी एका वाटीमध्ये हा मावा काढून घेते. वाव, किती सुंदर दिसतोय बघा, सॉफ्ट आणि एकदम नरम. असं वाटतंय असाच खाऊन टाकावा. ॲक्च्युली ना मी हा मावा ना मला ना मँगो वडी बनवायची आहे, मँगो बर्फी, त्याच्यासाठी मी बनवला आहे घरामध्ये. तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर माझ्या या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की पहा. तर एवढा सारा मावा मी त्याच्यामध्ये वापरलेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. वाव. हा मावा ना खिरीमध्ये वगैरे पण आपण वापरू शकतो. माझा मिल्क पावडरच्या माव्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझे चॅनलवर जे जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ बघून घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.